नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं जे काही रजिस्ट्रेशन सुरू आहे पवित्र पोर्टल सेल्फ सर्टिफाय संदर्भात, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही या ठिकाणी सूचना देण्यात आली होती. त्या सूचनेमध्ये जो सध्या महत्त्वाचा विषय म्हणजे पदवी संदर्भात जे काही तुमचा प्रमुख विषय असेल, प्रधान विषय असेल, जे तुमचा स्पेशल विषय असेल, तर तो बघा अचूक तुम्हाला नोंद करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते 29 डिसेंबर 2025 पर्यंत सध्या बघा मुदत जी आहे, तर मुदत या ठिकाणी देण्यात आली आहे. आता त्याच्यामध्ये जे काही दिवस आहेत तर ते दिवस सध्या बघा या ठिकाणी निघून गेलेले आहे. अवघे 29/12/2025 ची जी काही मुदत आहे तर ती आता संपण्याच्या मार्गावर आहे. तर सध्या ह्या ठिकाणी जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ मे बी ह्या ठिकाणी मिळू शकते किंवा नाही, तर ते सध्या बघा आपल्याला 1 ते 2 दिवसा अगोदर सध्या बघा माहिती पडेल. तर सध्या तरी ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलंय, माहिती भरलेली आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा या ठिकाणी जो काही पदवी परीक्षेसंदर्भात जो काही प्रमुख विषय आहे, तर त्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आली होती आणि ह्या सूचनेमध्ये जे शेवटचे 2 वाक्य आहे, तर त्या वाक्यांनुसार सध्या बघा या ठिकाणी उमेदवारांमध्ये जे काही चिंता आहे, तर ती चिंता इथं पसरलेली आहे. आता त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार कमेंट करून देखील इथं बघा विचारताय. तर ह्याच्यात काय म्हटलेलं होतं, की शैक्षणिक अर्हता जी आहे, तर शैक्षणिक अर्हतेअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य किंवा प्रधान विषय आपण नमूद करावयाचे आहे. तर इथं बघा स्पष्ट जी सूचना आहे, तर ती सूचना म्हणजे प्रमुख किंवा प्रधान विषय सध्या नमूद करायचा आहे. आता आपल्या पदवीमध्ये 6 विषय, 8 विषय अशा पद्धतीने बरेचसे विषय सध्या बघा देण्यात आले. त्याच्यामध्ये जो काही मुख्य विषय आहे, प्रधान विषय आहे, तोच विषय सध्या नमूद करायचा आहे. त्याच्यामध्ये इथं पुढे म्हटलेलं आहे, की पदवी परीक्षेचा गौण विषयाचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. बरोबर? म्हणजे जे काही गौण विषय आहे, तर ते गौण विषय सध्या पदवी परीक्षा संदर्भात या ठिकाणी स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्हाला करता येणार नाही, अशा पद्धतीने देखील इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर इथं पुढे जे काही स्टेटमेंट आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी बघा, गौण विषयाचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. हे जे काही स्टेटमेंट आहे, तर हे स्टेटमेंटमुळे बहुतेक उमेदवार जे आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी मुख्य विषयासंदर्भात जे काही कन्फ्युजन आहे तर ते निर्माण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी एक म्हणजे रेग्युलर जे काही सध्या बघा जी पदवी आहे, तर ती पदवी संदर्भात तुम्हाला जे काही सध्या विषय आहे, तर तो विषय तुमचा मुख्य विषय कसा ओळखायचा ते देखील आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाचं दुसरं म्हणजे जे काही मुक्त विद्यापीठ म्हणजे YCMने जी काही पदवीधारक उमेदवार आहे, तर त्यांचा नेमका मुख्य विषय कोणता असणार आहे ते देखील बघणार आहोत. तर सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जी आहे तर ती तुम्हाला क्लिअर होणार आहे. तर माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही मार्कशीट आहे तर ते मार्कशीट तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमचं लक्षात येणार की सध्या पदवी परीक्षा संदर्भात जे काही विषय आहे तर ते विषयामध्ये मुख्य विषय नेमका कोणता आणि जो काही गौण विषय असेल तर ते नेमके कोणते. तर इथं आपल्याजवळ जे काही मार्कशीट आहे तर ते म्हणजे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी नाशिक संदर्भात एक मार्कशीट आहे. म्हणजे जे काही YCMचं मार्कशीट सध्या बघा आपल्याकडे इथं अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ठिकाणी बघा आता सध्या YCMने जे काही पदवी आहे तर ती पदवी बऱ्याचशा उमेदवारांनी सध्या घेतलेली आहे. आता इथे जर मार्क स्टेटमेंट जर आपण इथं बघितलं तर इथं बघा बॅचलर ऑफ आर्ट्स संदर्भात या ठिकाणी BAचं मार्कशीट सध्या असणार आहे. आता हे मार्कशीट कधीचं आहे तर मे 2013चं सध्या बघा या ठिकाणी एक्झामिनेशनचं इश्यू करण्यात आलेलं मार्कशीट आहे. आता हे मार्कशीट जे आहे तर हे फायनल वर्षाचं मार्कशीट आहे. म्हणजे जे काही अंतिम वर्ष असतं तर त्या अंतिम वर्षाचं मार्कशीट आहे. आता जवळपास उमेदवार जे आहे तर ते विचारणा करतात की जे काही सध्या मेन विषय असेल आपला प्रमुख विषय, तर तो नेमका कुठे बघायचा, तर फायनल जे काही मार्कशीट आहे तर त्या फायनल मार्कशीटमध्ये तुम्हाला ते बघायचं आहे. आता या ठिकाणी YCMचं जे काही मार्कशीट आहे तर ह्या मार्कशीटमध्ये जर आपण इथं बघितले तर इथं बघा जे काही फर्स्ट इयर बरोबर, फर्स्ट इयरचं आणि ह्या ठिकाणी सेकंड इयरचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट इथं देण्यात आलं आहे बरोबर. आणि हे जे काही सध्या विषय आहे तर हे विषय थर्ड इयरचे म्हणजे ह्या ठिकाणी डायरेक्ट जे काही फायनल वर्ष आहे तर ते फायनल वर्षाचं इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं डायरेक्ट FY संदर्भात या ठिकाणी संपूर्ण जे काही फायनल या ठिकाणी नमूद करण्यात आले. आता ह्याच्यामध्ये YCMचे ह्या ठिकाणी जे काही विषय आहे तर ते विषय बघा 2 प्रकारचे प्रमुख विषय सध्या बघा YCMने या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही रेग्युलर डिग्री असते तर त्या रेग्युलर डिग्रीमध्ये आपल्याला एक विषय जो असतो तर तो प्रमुख विषय सध्या बघा आपल्याला देण्यात येतो. परंतु YCMमध्ये या ठिकाणी 2 विषय जे आहे तर त्या 2 विषय हे प्रमुख सध्या बघा विषय देण्यात आले. आता इथं जर बघितलं आपण तर 2 विषय कोणते आहे तर इथं बघा
MAR म्हणजे या ठिकाणी मराठी विषय, बरोबर. मला झूम करून दाखवतो. ह्या ठिकाणी बघा MAR त्यानंतर MAR इथं कोड देण्यात आलाय 250 251 254. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे ह्या ठिकाणी हिस्ट्री, बरोबर. HIS बरोबर, म्हणजे हिस्ट्री. तर हा पहिला विषय झाला मराठी आणि हा दुसरा विषय हिस्ट्री, असे 2 विषय मिळून सध्या बघा ह्या ठिकाणी YCMची पदवी या ठिकाणी मिळालेली आहे. आता तुमच्याजवळ जर YCMची पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघा की तुमचे इथं 2 जे काही विषय आहेत तर ते विषय सध्या बघा प्रमुख विषय इथं नमूद आहे किंवा नाही ते एकदा बघून घ्या. आता ह्या ठिकाणी विषय नमूद करत असताना तुम्हाला पहिला जो विषय असेल तर ह्या ठिकाणी जे काही पहिला विषय सध्या बघा तुमचा जो असेल, इथं जो काही कोर्स कोड आहे ह्याच्यामध्ये हे 3 पैकी पहिला जो सध्या बघा तुमचा कोड असेल तर तो तुमचा पहिला विषय असेल आणि हा दुसरा जो असेल तर हा दुसरा विषय असेल. हा फक्त YCMचं जे काही सध्या मार्कशीट आहे तर त्या मार्कशीटचं इथं असणार आहे. आता ह्याचं जर पुढे आपण मुख्य विषय आहे किंवा नाही ते कशावरनं इथं कळणार, तर तुम्हाला पुढे जे काही सध्या सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट देखील दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता हे सर्टिफिकेट इथं देण्यात आलंय मे 2013चं आहे आणि ह्या ठिकाणी डायरेक्ट जे विषय आहे तर ते विषय बघा कुठेही नमूद नाही, परंतु इथं कला ह्या ठिकाणी देण्यात आले. कला स्नातक म्हणजे या ठिकाणी बॅचलर ऑफ आर्ट संदर्भात हे सध्या असणार आहे. म्हणजे जे विषय आहे ते दोन्ही विषय सध्या बघा तुमचे मुख्य विषय देण्यात आले. आता सर्वसाधारण ह्या ठिकाणी जे काही आपल्याला प्रेफरन्स सध्या जनरेट होणार तर ते आपल्याला जो काही 1 नंबरचा विषय आहे म्हणजे ह्या ठिकाणी प्रमुख विषय मराठी सध्या बघा ह्याला पहिलं प्रेफरन्स सध्या इथं जनरेट होणार आणि पुढे जे असेल तुमचं MA जर असेल तर ते MA देखील तुमचं या ठिकाणी पहिल्या जो काही विषय आहे तर ह्याच्यामध्ये सध्या MA तुमचं होत असणार. दुसऱ्यामध्ये सध्या MA सध्या होणार नाही, बरोबर. तर हे पदवीचं इथं बघा तुमचं क्लिअर होत आहे, बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला जे काही रेग्युलर सध्या बघा पदवी आहे तर ती देखील दाखवतं तुमचं, ते लक्षात येईल तुम्हाला. तर इथं बघा आता ही रेग्युलर जी काही पदवी आहे ती देखील आहे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीची इथं दाखवण्यात आली. तर ही नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीची एप्रिल 2011ची सध्या बघा इथं पदवी आहे. त्याच्यामध्ये इथं तुम्हाला जे काही स्टेटमेंट ऑफ मार्क आहे तिथंच तुम्हाला कळून जाणार की हे BA मराठीची पदवी असणार आहे, बरोबर. म्हणजे BA मध्ये या ठिकाणी विषय जो आहे तर तो मराठी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये इथं बघा बरेचसे विषय इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये देखील हे जे मार्कशीट आहे हे मार्कशीट तुम्हाला अंतिम वर्षाचं मार्कशीट सध्या बघा इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये काय काय मेन्शन आहे सेकंड इयरचे त्यानंतर थर्ड इयरचे. आता इथे सेकंड इयर संदर्भात बघा या ठिकाणी 6 विषय आणि थर्ड इयरला देखील 6 विषय, बरोबर. आता ह्या 6 विषयामध्ये नेमका प्रमुख विषय नेमका कोणता असणार आहे तर त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी प्रमुख जे विषय असतात तर ते आपल्याला खालच्या ह्या ठिकाणी 3 विषय असतात त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे असतात. आता इथं वरती जर बघितलं हा कंपल्सरी असणार आहे इंग्लिश, बरोबर. त्यानंतर हे जे आहे इंडियन जे काही सिक्युरिटी संदर्भात आहे, इंडियन फिलॉसॉफी हे सध्या ऑप्शनलमध्ये जे विषय आहे तर ते देण्यात आले. त्यानंतर ह्या ठिकाणी हे जे काही विषय आहे तर हे मराठी विषयाशी बघा रिलेटेड विषय आहे. म्हणजे इथं मराठी विषय जो आहे तर तो विषय सध्या बघा स्पेशल असणार आहे. तसंच या ठिकाणी पुढे जर बघितलं आपण तर इथं बघा हे जे 3 विषय आहेत तर हे मराठी विषयासंदर्भात रिलेटेड आहे. म्हणजे ह्या पदवीचा जो विषय आहे तर तो प्रमुख विषय मराठी असणार आहे. आता ह्या जी पदवी आहे तर ह्याचा मराठी विषय मेन जो आहे तर तो कशावरनं काढणार तर ह्याचं जे सध्या बघा डिग्री सर्टिफिकेट अशा पद्धतीने इथं आलेलं असतं. आता हे डिग्री सर्टिफिकेट जे आहे त्या ठिकाणी बघा बॅचलर ऑफ आर्टचं आहे 2012चं. तर इथं बघा स्पष्ट जे काही म्हटलेलं आहे इथं इथं बघा मराठी विषयाचं इथं नाव देण्यात आलंय, बरोबर. म्हणजे इथं जी काही पदवी आहे तर ती तुमची मराठी विषयामध्ये तुम्ही सध्या बघा या ठिकाणी डिस्टिंक्शनने पास झालेले आहात अशा पद्धतीचं जे काही सर्टिफिकेट आहे डिग्री सर्टिफिकेट ते देखील सध्या बघा ह्याच्यावरनं देखील तुम्हाला कळणार आहे की आपला प्रमुख विषय नेमका कोणता असणार आहे. तर तुमचे जे काही सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल तर ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्यामध्ये प्रमुख विषय नेमका कोणता आहे तो तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात. अजून ह्या संदर्भात काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन केलं जाईल. तर सध्या तरी आपण या ठिकाणी 2 युनिव्हर्सिटीचे ओपन युनिव्हर्सिटी संदर्भात जी काही माहिती आहे मुख्य विषयाची आणि सध्या रेग्युलर जी काही सध्या पदवी आहे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीची तर त्याविषयी इथं तुम्हाला अपडेट इथं दिलेली आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी तुमचे जे काही सध्या बघा कमेंट असेल तर ते कमेंट करत चला. वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत चला. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट नक्की करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.
बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.